जालन्यातील बदनापूर आणि अंबड तालुक्याच्या सीमेवरून वाहणारी सुखना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। जालन्यातील मुसळधार पावसामुळे सुखना नदी दुथडी भरून वाहते। तर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामधील अनेक गावांचा संपर्क तुटलाय। वैजापूर तालुक्यातील डाग, पिंपळगाव, मस्की, सिद्धापूर, नागमठाण, शिरसगाव, लाडगाव या गावांचा संपर्क तुटलाय। नद्यांना पूर आल्यामुळे वाहतूक आणि रहदारी देखील ठप्प झाली आहे। वैजापूर तालुक्यातील 10 ते 15 गावांचा संपर्क तुटलाय। तर बीडमधील बहादपूरमध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे। आमदार संदीप क्षीरसागर यांनी बैलगाडीतून जात या नुकसानीची पाहणी केली आहे। सिंदफणा नदीला पूर आल्यामुळे अनेक गावांना पुराचा फटका बसलाय। बहादपूरमधील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे। हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये चोंडी भैरोबामधील गावाच्या मध्यभागी असलेल्या नदीवरचा पूल तुटला। नदीवरचा पूल तुटला आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेशी संपर्क देखील तुटला। शाळेशी संपर्क तुटल्यामुळे शाळा आता गावच्या मंदिरामध्ये भरवण्यात आली आहे। वसमत तालुक्यातील चोंडी भैरोबा या गावामध्ये आहे। आपण जर बघितलं तर चोंडी भैरोबा गाव जे आहे ते 2 विभागामध्ये विभागलं आहे। नदीच्या अलीकडे थोडं गाव आहे आणि नदीच्या पलीकडे थोडं गाव आहे, म्हणजे अर्ध गाव पलीकडे आहे, अर्ध गाव अलीकडे आहे। मात्र या तुटलेल्या पुलामुळे जे आहे ते दोन्ही गावात म्हणजे इकडल्या आणि तिकडल्या लोकांचा जे आहे ते संपर्क तुटलेला आहे। तात्काळ या पुलाची डागडुजी करू द्या की कुठेतरी शालेय विद्यार्थ्यांचे जे आहे ते शैक्षणिक नुकसान होऊ नये। आणि दुसरी मागणी ही आहे की शालेय विद्यार्थ्यांच्या जीवितातही काही धोका होऊ नये, म्हणून या संबंधित प्रशासन झाले याकडे तात्काळ लक्ष देऊन ते पूल बांधून देणं, डागडुजी करून देण्याची खरी गरज निर्माण झालेली आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेनके, टीव्ही 9 मराठी, चोंडी भैरोबा, वसमत, हिंगोली। तर अजिंठा लेण्यांमधील धबधबा प्रवाहित झालाय। अजिंठा लेणी परिसरामध्ये 2 दिवस मुसळधार पाऊस झालाय आणि धबधब्याचं विहंगम असं दृश्य सध्या व्हायरल होतंय। अजिंठा लेण्यांमधील धबधब्याचं हे विहंगम दृश्य गेल्या काही दिवसांमध्ये अजिंठा लेण्याच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। लातूरमध्ये औसा तालुक्यामध्ये भादा गावच्या परिसरात मोठा पाऊस झाला आहे। नागझरी नदीला पूर आल्यामुळे बोरगाव, भादा, भेटा या गावांकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे। बोरगाव नकुलेश्वर जवळ पूल पाण्याखाली आला असून पुराची स्थिती निर्माण झालेली आहे। बीडच्या नांदूर हवेलीमधील पुराच्या पाण्यामध्ये आणखी वाढ झाली आहे। गावातील परिसरातील अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत। शेकडो हेक्टर जमिनीचं देखील मोठं नुकसान झालंय। बीडच्या या नांदूर हवेली गावामध्ये सध्याची स्थिती जी आहे ती अतिशय बिकट बनल्याचं पाहायला मिळतंय। जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि आमदार विजय सिंह पंडित हे कालपासून या गावामध्ये आहेत आणि ते या संपूर्ण परिसरामध्ये लक्ष ठेवून आहेत। अजूनही पुन्हा एकदा जिल्हाधिकारी आलेले आहेत आणि संपूर्ण परिसराची ते पुन्हा एकदा पाहणी करणार आहेत। पाणी जे आहे ते आपण पाहतोय संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि पुन्हा एकदा या संपूर्ण परिसरामध्ये जर कोणी अडकलेलं असेल तर एनडीआरएफची जी टीम आहे, जी तुकडी आहे ती सुद्धा गेवराईमध्ये तळ ठोकून आहे। जर कोणी अडकलं असेल किंवा पुन्हा पुरामध्ये आणखी जर काही रेस्क्यू करण्याची गरज पडली किंवा नागरिकांना मदत करण्याची गरज पडली तर पुन्हा एकदा या ठिकाणाहून नागरिकांना रेस्क्यू करण्यासाठी एनडीआरएफची जी तुकडी आहे ती सुद्धा मदत करणार आहे। कॅमेरामन हर्षल निकम आणि दीपक आनोनेसह मी अशोक काळकुटे, टीव्ही 9 मराठी।